नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनॉमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतामध्ये वाढणाऱ्या तणासाठी आपण सर्रास तणनाशकाचा वापर करतो. कमी मेहनतीत तण पटकन नष्ट होत असल्यामुळे तो आपल्याला सोपा पर्याय वाटतो. पण या तणनाशकाचे मातीवर मात्र दुष्परिणाम होतात. नेमके काय परिणाम होतात आणि तणनाशक फवारताना काय काळजी घ्यायची याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. माती ही जिवंत असते असं आपण म्हणतो. त्याला कारण म्हणजे मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव. मातीमध्ये लाखो सूक्ष्मजीव असतात. हे जीव माती सुपीक ठेवतात, सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात आणि खताचं अन्य द्रव्यांमध्ये रूपांतर करतात. जेव्हा आपण मातीमध्ये काही तणनाशक फवारतो तेव्हा तणांसोबत सूक्ष्मजीव सुद्धा मरतात. त्यामुळे सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते. अर्थातच मातीची सुपीकता कमी व्हायला लागते आणि पिकाला सुद्धा अन्य द्रव्य उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे काय तर पिकाला पोषण कमी मिळतं. आता पाहूयात मातीच्या रचनेवर काय परिणाम होतो ते. तणनाशकांचा जास्त प्रमाणात वापर केला तर मातीचा भुसभुशीतपणा कमी होतो. तसंच रसायनांमुळे माती घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुळांना हवा आणि पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. तसंच मातीची अन्नद्रव्य आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि मुळांना हवा कमी मिळते. यामुळे पिकांची वाढ कमी होते आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही. तणनाशक फवारल्यावर त्याच्या रसायनाचे अवशेष मातीतच राहतात. या राहिलेल्या अवशेषांमुळे मातीवर काय परिणाम होतात हे आपण समजून घेऊयात. तणनाशकांचे काही रसायन मातीमध्ये बराच काळ टिकून राहतात. त्यांनाच अवशेष म्हणजेच रेसिड्यूज असं म्हटलं जातं. ही उरलेली रसायनं पुढच्या पिकांवर विपरीत परिणाम करतात. तसंच जमिनीतील जंतू, गांडूळ आणि फायदेशीर बुरशी यांनाही हानी पोचते. यानंतर तिसरं आहे पाण्याचं प्रदूषण. तणनाशक पावसाच्या किंवा सिंचनाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊन विहिरी किंवा नदी नाल्यात मिसळतात. त्यामुळे पाणी पिण्यायोग्य किंवा पिकांना देण्यायोग्य राहत नाही. कारण हे पाणी रसायनांचं असल्यामुळे त्याचे आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. याशिवाय या तणनाशकांचा आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो. कसं ते पाहूयात. पिकांवर पडलेल्या तणनाशकामुळे आणि पाण्यामध्ये असलेल्या अवशेषांमुळे ते सहज माणसांच्या आणि प्राण्यांच्या शरीरात जातात. त्यामुळे माणसांना ॲलर्जी, कॅन्सर आणि फुफ्फुसाचे रोग होऊ शकतात. तसंच पाळीव प्राण्यांवरही त्याचा परिणाम होतो. पाळीव प्राण्यांमध्येही शरीरात आणि दुधात तणनाशकाचे अवशेष आढळतात. त्यामुळे प्राण्यांचं आणि माणसांचं आरोग्य धोक्यात येतं. आता तुम्ही म्हणाल, पण आम्ही तणनाशक वापरणं तर बंद करू शकत नाही, मग करायचं काय? काळजी करू नका, तेही सांगते. तणनाशकाचा वापर बंद करू शकत नाही, पण तणनाशक वापरताना काय काळजी घ्यायची हेच आपण आता जाणून घेऊयात. तणनाशकाची शिफारस केलेली मात्रा आणि वेळ पाळावी. वेळ म्हणजेच उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर या दोन्ही वेळा पाळायच्यात. नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच शिफारशीत तणनाशक वापरावं. तणनाशक फवारल्यानंतर जमिनीची सुधारणा करण्यासाठी सेंद्रिय खत, कंपोस्ट आणि गांडूळ खताचा वापर करावा. एकाच तणनाशकाचा सतत वापर टाळावा. शक्य तितकं जैविक तणनाशक वापरावं. तसंच हातानं तण काढावं किंवा तणांची वाढ रोखण्यासाठी आच्छादन याचा वापर करावा. फवारणी करताना हातात ग्लोव्ज, तोंडाला मास्क लावावा किंवा उपरणाने बांधावं. फवारणीनंतर हात स्वच्छ धुवावेत. सहसा सकाळी 11च्या आत तणनाशकांची फवारणी करावी. तसंच फवारणीवेळी वाऱ्याचा वेग कमी आहे का याची खात्री करावी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.